शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व किसान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 मध्ये मी डॉक्टर विकास भालेराव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. या कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठ गीताने करूया. अन्नं बहुपूर्वीत तदव्रतम् जय 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 हरित क्रांति, जय 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 नवल क्रांति, हरित क्रांतीचे नवल क्रांतीचे कार्य जे करीतीनी जय महात्मा फुले कृषी. पश्चिम महाराष्ट्र खानदेशात पसरविले कृषी उत्पन्न जाळे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने निर्मिती भाजीपाला फुले फळे. सातपुडा सह्याद्री पर्वतरांगांवर, तापी गोदावरी मुळा कृष्णा काठावर विश्वजन कल्याणासाठी रचिल्या अगणित विकास वीर, अगणित विकास वीर. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. माळरानी हिरवेगार गालीचे फुलवीती, शिक्षण विस्तार संशोधन ग्राम उन्नती, अन्न पशुधनाने दौलत वाढवीती. अभियंत्यांच्या अवजारांनी विविध प्रक्रिया घडती. जगी पडते झेंड मानाचा असे हे गौरवती, असे हे गौरवती. जय 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 धन्यवाद सर. शेतकरी बंधूंनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या संकल्पनेतनं कृषी विद्यापीठामध्ये होणारं संशोधन शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचावं, त्यासाठी आपण खरीप 2024 मध्ये खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 चे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमामध्ये खरीप हंगामामध्ये घेण्यात येणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र तसेच महाराष्ट्रामध्ये घेण्यात येणाऱ्या विविध पिकांच्या लागवड तंत्रज्ञान व पीक संरक्षण याविषयी आपण व्याख्याने आयोजित केलेली आहे. आज आपण खानदेशातील तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढणारं क्षेत्र असलेल्या
एका फळ पिकाबद्दल व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि ते फळ पीक आहे केळी. तर केळी हे शाश्वत उत्पादन देणारं शेतकऱ्यांसाठी असलेलं एक फळ पीक आहे. आणि या फळ पिकाची लागवड कशी करायची, त्याच्या सुधारित जाती कोणत्या, याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज उपलब्ध आहे डॉक्टर चंद्रशेखर वसंत पुजारी सर. सरांनी तब्बल 36 वर्ष महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये विविध पदांवरती ते कार्यरत आहेत. सरांनी विद्यापीठामध्ये त्यांच्या कार्यकालामध्ये टोमॅटोची धनश्री, भाग्यश्री व राजश्री हे वाण विकसित करण्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे. त्याचप्रमाणे लिंबू या फळ पिकाचा साई सरबती व फुले शरबती या दोन वाणांचा वाण विकसित करण्यामध्ये सरांचे मोलाचे योगदान आहे. तसेच मोसंबीचा फुले मोसंबी हा वाणही त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने विकसित केलेला आहे. त्याच पद्धतीने उद्यान विद्या विभागातील विविध जी फळपिके किंवा भाजीपाला पिके येतात, अशा पिकांच्या एकूण बऱ्याच अशा लागवड तंत्रज्ञानाच्या शिफारशी सरांनी विद्यापीठासाठी शेतकऱ्यांसाठी दिलेल्या आहे. त्याचप्रमाणे सरांनी आतापर्यंत 58 शास्त्रीय लेख हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. त्याचप्रमाणे विद्यापीठाने केलेले संशोधन शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेमध्ये समजावे यासाठी सरांनी आतापर्यंत 240 पेक्षा जास्त मराठीमध्ये लिहिलेले विस्तार लेख प्रकाशित झालेले आहेत. सरांची 3 पुस्तके उद्यान विद्या या विषयामध्ये प्रकाशित झालेली आहेत. सरांनी 15 विविध आकाशवाणी कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन केलेले आहे आणि सर सध्या प्रभारी अधिकारी तथा उद्यान विद्यावेत्ता केळी संशोधन केंद्र जळगाव येथे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर अशा आमचे गुरुवर्य, आमचे शिक्षक डॉक्टर चंद्रशेखर पुजारी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. सर प्लीज. सर अनम्यूट करा, सर अनम्यूट अनम्यूट करा आणि शेअर स्क्रीन करा सर. शेअर स्क्रीन करा सर. हो. दिसतंय का आता? आवाज येतोय? हो सर. ओके ओके. स्क्रीन दिसतंय ना? हो सर. ओके. शेतकरी बंधूंनो, आज आपल्याशी मी शाश्वत केळी लागवड तंत्रज्ञान या विषयावर संवाद साधणार आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की केळी हे अत्यंत महत्त्वाचं पीक आहे. जर आपण या ग्राफवर नजर टाकलं तर आपल्या लक्षात येईल की एकूण फळांचं जे उत्पादन होतं त्याच्यामध्ये 32.7 म्हणजे जवळजवळ 33% वाटा, हा सगळ्यात जास्त वाटा हा केळीचा आहे. याच्यावरनं केळीचं महत्त्व लक्षात येईल. म्हणजे केळी नुसतं आहारदृष्ट्या महत्त्वाचं नाहीये, तर ते शेतकऱ्यांच्या दृष्टीने देखील फायदेशीर आहे. आपण जर केळीच्या क्षेत्रावर नजर टाकली, महाराष्ट्राच्या केळीच्या क्षेत्रावर जर आपण बघितलं 2015-16 तर आज 2024 आता या जवळ 9 ते 10 वर्षामध्ये केळीच्या क्षेत्रामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. जवळजवळ 1,10,000 हेक्टर क्षेत्र आता या केळीच्या लागवडीखाली आहे. केवळ आता पारंपरिक जिल्ह्यातच केळीची लागवड होत नाही, तर इतर अपारंपरिक जिल्हे जे आहेत, ऊस लागवड करणारे जिल्हे आहेत, उदाहरणार्थ सोलापूर या ठिकाणी देखील लागवड वाढलेली आहे. यावरनं केळी हे फायदेशीर पीक आहे लक्षात येतं. तसंच आपण एक उत्पन्नावर देखील नजर टाकली तर उत्पन्नात देखील सतत वाढ होते आहे. अर्थात नवीन नवीन तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांचे अथक प्रयत्न या दोन्ही गोष्टी त्यासाठी कारणीपूर्ण आहे. मित्रांनो, केळी जरी फायदेशीर पीक असलं त्यात काय समस्या आहे या प्रथम आपण समजून घेतल्या पाहिजे आणि मगच लागवडीकडे वळायला पाहिजे. तर मित्रांनो, लागवडीच्या समस्या ज्या आहेत त्या दोन प्रकारच्या असतात. एक जैविक म्हणजे किडी किंवा रोगामुळे होणाऱ्या, आणि दुसरं जे आहे ते अजैविक घटक.
आता जैविक घटकामध्ये जे आहे विषाणू रोग असतात, उदाहरणार्थ कोकून मोझॅक व्हायरस 3 वर्षापासून जो थैमान घालतोय, बंची टॉप आपल्याला चांगला परिचय आहे. त्याबरोबर आता ब्रॅक मोझॅक सुद्धा हळूहळू वाढतो आहे. जीवाणू रोगामध्ये इर्विनिया रॉट, ज्याला आपण खोडसळ म्हणतो, हा आर्थिकदृष्ट्या नुकसान करणारा नसला तरी मात्र अधूनमधून तो डोकं वर काढत असतो. तसंच बुरशी रोगामध्ये सिगाटोका, पिटिंग आणि ब्लास्ट, तर या सिगाटोका अत्यंत महत्वाचा आहे. तो अजूनही आपला पिच्छा सोडत नाही. आणि त्याच्यानंतर सूत्रकृमी, हे अत्यंत महत्व, इतर पण आहेत पण जैविक घटकामध्ये सध्या हे आपल्या महत्वाचे आहेत. आणि दुसरा जो आहे अजैविक घटक, यामध्ये जमिनीचे ढासळलेले आरोग्य, ह्या बाबत आपण कधी कोणी बोलत नाही. आपण फक्त काय करतो की नाही, माझ्याकडे हा रोग आला आणि आपण औषध घेतो, ते फवारतं, एवढ्या पुरतच आपण आपली जी आहे पॉलिसी ती मर्यादित ठेवतो. परंतु मित्रांनो तसं नाहीये. त्या गोष्टीच्या कारणाच्या मुळापाशी गेलं पाहिजे. आणि जर तुम्ही जर बघितलं या गोष्टींच्या मुळापाशी जर गेलात तर जमिनीचं ढासळायला आलं या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. त्याच्यानंतर आपण पेपरला, बातम्यामध्ये प्रत्येक ठिकाणी नेहमी वाचत असतो की हवामानातील बदल आणि त्यामुळे वाढलेले तापमान, घटती आर्द्रता, अवकाळी पाऊस, वादळ वारे. आता आपण या पावसाळ्यात सुद्धा बघितलं असेल की एका दिवसामध्ये काही जिल्ह्यामध्ये किती पाऊस कोसळला, जो वर्षभरात होत नाही तो एका दिवसात असा पाऊस होतो. हे हवामान बदलाचं लक्षण आहे. त्याच्यानंतर सगळ्यात घातक जे आहे ते एक पीक पद्धती. आणि चौथी गोष्ट जी आहे, पीक फेअर क्वालिटीचा अभाव, जे अजिबात आपण आता सध्या करत नाही. ओके, मग या समस्यांचं व्यवस्थापन कसं करायचं? आता काही ज्या गोष्टी आहेत ज्याचं हवामान आपल्या हातात नाहीये, विषाणूजन्य रोगांचं नियंत्रण ते आपल्या हातात नाहीये, म्हणजे नियंत्रणाचे थेट उपाय नाहीये. पण आपण जर एकात्मिक पीक व्यवस्थापन म्हणजे उत्पादन तंत्राच्या ज्या काही बाबी आहेत त्या सर्वांचा जर एकसंधपणे आपण अवलंब केला तर केळी पीक हे आपण निश्चितपणे फायदेशीर करू शकतो. म्हणून आपण एक एक गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघूया. आता मी मगाशी म्हटलं होतं की जमिनीचं आरोग्य, जमिनीचा सामू जो आहे तो वाढला आहे, म्हणजे जवळजवळ 8च्या वरती आता जमिनीचे सामू गेलाय. आणि सेंद्रिय कर्ब हा 1% कमी गेलेला आहे. कमीत कमी तो 1% तरी हवा. परंतु जर आपण बघितली, नजर टाकली तर तो सध्या अर्धा% आहे. काय होतं की जर तुमचा सेंद्रिय कर्ब जमिनीत चांगला नसेल तर पीक हे निरोगी राहत नाही, सशक्त राहत नाही. आणि त्याच्यामुळे तो रोग किडीचा मुकाबला किंवा हवामानातील घटक जे आहेत त्यांचा बदलाचा ते सामना करू शकत नाही. यासाठी सेंद्रिय खताचा भरपूर वापर केला पाहिजे. पीक फेर पालटणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ते करताना हिरवळीच्या किंवा द्विदल वर्गातील पिकांचा वापर करावा. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती मला इथे नमूद करायची ते म्हणजे रासायनिक खतांचा काळजीपूर्वक वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. कळत न कळत आपण काय करतो की नत्राचा वापर आपण जास्त करतो, ते मी पुढे आपल्याला सांगणार आहे. आणि त्याचा सरळ सरळ आहे तर आपली जमीन खराब होते, रोग किडीचा प्रादुर्भाव होतो. आपल्या देशातले प्रसिद्ध विषाणू रोग तज्ज्ञ आहे डॉक्टर सेल्वराजन, त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जसं नत्राचं प्रमाण वाढवाल तसा विषाणू रोगांचं प्रमाण वाढतो, सिगाटोकाही वाढतो. आणि नत्रामुळे काय होतं की विशिष्ट ग्रँडेनमध्ये असं दिसून आलेलं आहे की तुम्ही नत्राचं प्रमाण जर जास्त वाढवलं तर उन्हाळ्यामध्ये झाडं ही खोड जे आहे ते मधात मोडून पडतं. ही समस्या ग्रँडेनमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. आपण पोटॅशचा अतिरिक्त वापर केला, आता काही कंपन्या काय ज्यात कंपन्या त्यांचा सेल करायचा असतो ते मग सांगतात की पोटॅशने 600 ग्रॅम पर्यंत वापरा. पण मित्रांनो, नुसती आपण जर चपातीच खाल्ली, भाजी थोडीशीच खाल्ली तर काय होईल हे लक्षात घ्या. म्हणून पोटॅशचा जास्त वापर आपण केला तर दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता घटते आणि त्याचा देखील पिकाच्या आरोग्यावरती परिणाम होतो. मग हे साठी काय करावं लागेल की एकात्मिक पीक व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं आहे. यामध्ये केळी पिकाचे आपल्या भागात जे वाण शिफारस केली आहे ते वाणाची निवड करावी, जमिनीची मशागत चांगल्या प्रकारे करणं आवश्यक आहे, लागवड साहित्याची अचूकपणे निवड करणं गरजेचं आहे, लागवड पद्धती जी शिफारस केली आहे त्याचा योग्य अवलंब केला पाहिजे, लागवडीचं अंतर देखील अत्यंत महत्वाचं आहे, अन्नद्रव्य व्यवस्थापन काही मुद्दे मी आपणास आता सांगितले आहे, तसंच पाणी व्यवस्थापन देखील महत्वाचं आहे. अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन हे दोन जे मुद्दे आहेत हे सरळ सरळ तुमच्या रोग आणि किडीशी निगडीत आहे. तसंच केळी बागेतील आंतरमशागत काही गोष्टी या वेळच्या वेळी होणं अत्यंत आवश्यक आहे. त्या कोणत्या आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. त्याच्यानंतर केळी घडाचं व्यवस्थापन हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आणि सगळ्यात शेवटी जे केळी घडांची काढणी आणि हाताळणी, आपण आता हे जे मुद्दे आहेत एक एक करून आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे केळीची वाण. आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्यतः कॅव्हेंडिश गटातील वाणांची लागवड केली जाते आणि ह्या गटातील वाण जे आहे ते निर्यातक्षम वाण आहेत आणि निर्यातीला देखील जवळजवळ 60% निर्यात
या वाणांची जगभरात होत असते. तर महाराष्ट्रातले जे प्रमुख वाण आहे श्रीमंती, फुले प्राईड आणि ग्रँडलँड यांची वैशिष्ट्ये आपण थोडक्यात बघूया. हे आपल्याला परिचित आहे, पण एक व्याख्यानाचा भाग म्हणून आपल्याला मी सांगतो. श्रीमंती ही आता फार कमी लोकांना माहिती असेल, पण अत्यंत उत्कृष्ट हा वाण आपल्या विद्यापीठाने विकसित केलेला होता. कमी उंच, मध्यम उंचीचा हा वाण आहे. त्याचा घड जो आहे तो दंडगोलाकार आहे. घडातल्या ज्या फण्या आहेत त्या घट्ट आहेत आणि घड आकर्षक आहे. जास्त तापमानात व वाऱ्याशी सहनशील आहे. झाडं मधात मोडत नाही. उन्मळून पडण्याचं देखील प्रमाण कमी आहे आणि सरासरी 20 ते 25 किलोचा घड आपल्याला मिळतो. आणि हा जो वाण आहे सिगाटोकारागस सहनशील आहे. त्याच्यानंतर दुसरा जो फुले प्राईड वाण, काही भागात जो आहे म्हणजे सह्याद्रीच्या पायथ्याशी जे काही गाव आहेत तिथे दरवर्षी वाऱ्यामुळे फार नुकसान होत होतं आणि ती बाब लक्षात घेऊन फुले प्राईड हा अत्यंत बुटका वाण म्हणजे फक्त 150 ते 153 सेंटीमीटर उंच वाढणारा या वाणाची आपण शिफारस केलेली आहे. हा वाण बुटका असून फक्त 230 दिवसात फुलोरा बाहेर येतो आणि 320 दिवसात त्याची काढणी होऊन जाते. म्हणजे 1 वर्षापेक्षाही कमी कालावधी या वाणास लागतो. घड वाऱ्यामुळे उन्मळून पडत नाही किंवा खोड देखील मधामध्ये मोडत नाही. आणि घडाचे सरासरी वजन जे आहे ते 18 ते 22 किलो आहे. ग्रँडलँडपेक्षा कमी असलं, परंतु ही जी समस्या लक्षात घेतली आणि अशा भागामध्ये आपण याची लागवड केली ते निश्चित फायदेशीर ठरू शकतो. आणि मित्रांनो, मला आपल्याला सांगण्यात आनंद वाटेल की हा वाण केरळ, तामिळनाडू या राज्यामध्ये देखील याचा जे आहे शेतकऱ्यांचा अनुभव चांगले आहेत. या वाणाचे फोटो जर आपण पहिल्या फोटोग्राफमध्ये बघितलं तर झाडाची आपल्याला उंची लक्षात येईल आणि घडाची गुणवत्ता घडाचं देखील आपल्याला लक्षात येईल. त्याच्यानंतर ग्रँडलँड ही आपल्या सर्वांची परिचित आहे, जी मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रात लागवड केली जाते. हा उंच वाढणारा, काहीसा उंच वाढणारा वाण आहे. साधारणतः 2.25 ते 2.25 मीटर पर्यंत याची वाढ होते. हा एक मुद्दा मी मुद्दाम इथं हायलाईट करतोय, म्हणजे आपल्याला सांगतोय घड दंडगोलाकार घट्ट अत्यंत आकर्षक आहे आणि सरासरी 22 ते 30 किलोचा घड आपणास मिळतो. अर्थात काही शेतकऱ्यांना 40-45 किलो मिळतं, पण ती अपवादात्मक परिस्थिती असते. ज्यावेळेला आपण सरासरी म्हणतो त्यावेळेला 22 ते 30 किलोचा घड आपल्याला मिळतो. मात्र हा वाण जो आहे सिगाटोका, CME इतर रोगामध्ये मोठ्या प्रमाणावरती बळी पडतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घड तयार होण्याच्या अवस्थेत झाड मधातून मोडते. खोड जे आहे ते मधातून मोडतं, उन्मळून पण नाही. म्हणजे मुळासकट पडणं हा वेगळा, परंतु ज्यावेळेला घड काढणीस येतो त्यावेळेला एक खोडात मधातून मोडतो. त्याला एक कारण मी आता मगाशी सांगितलं की ते म्हणजे नत्राचा नकळतपणे होणारा जास्त वापर आणि वाऱ्यामुळे देखील झाड पडण्याचं प्रमाण या वाणामध्ये जास्त आहे. कारण हा वाण काहीसा उंच वाढतो आणि हा मानेकडे म्हणजे जिथे घड बाहेर पडतो त्या भागाकडे निमुळता होत जातो. ते घडाचं वजन सहन करू शकत नाही. दुसरा मुद्दा जो आहे जमिनीची मशागत. आता आपण म्हणणार की हा मला एक गोष्टी माहिती आहे. नाही मित्रांनो, परंतु काही गोष्टी पुन्हा सांगाव्या लागतात. कारण जमिनीची खोल नांगरट करणं, कारण हे फळ पीक आहे, बरोबर नांगरट करून चालत नाही. 2 ते 3 वेळा उभी आडवी नांगरट, कमीत कमी 70 ते 80 सेंटीमीटर खोल नांगरट ही झालीच पाहिजे आणि त्याच्यानंतर 2 ते 3 वेळा आडवी उभी कुळवणी करणं अत्यंत गरजेचं आहे. माती जर भुसभुशीत झाली तर त्या मुळ्यांचा जो विस्तार आहे, चारी बाजूने मुळांचा विस्तार हा चांगला होतो आणि झाडाला एक आधार मिळतो. आणि माती भुसभुशीत झाल्याने वाफे तयार करण्यामध्ये सोपे जाते. कारण अलीकडे जी लागवड आहे ती गादी वाफ्यावर केली जाते. अर्थात ती पद्धत अत्यंत फायदेशीर आहे आणि यासाठी 1 मीटर रुंदीचे व 30 सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे करावेत. लागवड केल्यानंतर तुमचं रान तयार झालं आणि लागवड करण्यापूर्वी मात्र ठिबक सिंचन संच बसवून घ्यावा. त्यानंतर रान ओलावून घ्यावे आणि वापसा आल्यानंतर मग लागवड केली पाहिजे. अर्थात रोपांची किंवा कंदाची तजवीज देखील त्याबरोबर करून ठेवणं आवश्यक आहे. या इथे मी तुम्हाला छायाचित्रामध्ये दाखवलेलं आहे की गादी वाफे कसे असतात आणि कशी लागवड केली जाते. इथे गादी वाफेचा एक चांगला फोटोग्राफ इथे मी तुम्हाला दाखवत आहे. त्याच्यानंतर हे रान तयार झाल्यानंतर ठिबक सिंचन बसवण्यात आलेलं आहे. रान ओलावून लागवडीसाठी तयार आहे. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे तो लागवडीचा अंतर. लागवड करताना झाडा योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळावा, हवा खेळती राहावी आणि तसेच आंतर मशागत सुलभतेने करता यावी, यासाठी 2 झाडातील आणि 2 ओळीतील योग्य अंतर राखणं अत्यंत महत्वाचं आहे. अर्थात लागवडीचे अंतर हे
केळी वाण व त्याचा विस्तार यावर अवलंबून असतो. उदाहरणार्थ आता आपण मगाशी बघितलं की श्रीमंती आणि फुले प्राडी बुटके वाण आहेत, तर यासाठी विद्यापीठानं 1.5 मीटर बाय 1.5 मीटर या अंतराची शिफारस केली आहे. आणि ग्रँड नाईन हा जो उंच वाढणारा वाण आहे यासाठी 1.75 किंवा 1.8 मीटर बाय 1.8 मीटर या अंतराची लागवड शिफारस केलेली आहे. आता लागवडीचं अंतर का महत्वाचं आहे मित्रांनो? जर तुम्ही लागवडीच्या अंतरात बदल केला तर सिगाटोका रोगाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. कारण रोग निवारण शास्त्रातलं एक त्यांचं प्रिन्सिपल आहे की जर तुमची हवा खेळती राहिली, अंतर्मशागत व्यवस्थित झाली, तर रोग आणि किडीचं प्रमाण हे कमी असतं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे लागवड साहित्याची निवड. अर्थात आपणास माहिती आहे की पारंपरिक पद्धतीने आपल्या केळीची लागवड कंद लावून केली जाते. आता मात्र उती समर्थित रोपांचा पर्याय आपल्याला उपलब्ध झालेला आहे. परंतु कंद किंवा मुनवे निवडताना काय काळजी घ्यावी, त्याच्यावर काय प्रक्रिया घ्यावी हे देखील महत्वाचं आहे. केळी लागवडीसाठी कंद अथवा मुनवे निरोगी बागेतून आणि जातीवंत बागेतूनच निवडावे. मुनवे साधारणतः 3 ते 4 महिने वयाचे, 450 ते 750 ग्रॅम वजनाचे, उबट किंवा नारळाच्या आकाराचे असावे. पसरट कंद निवडू नयेत, ते फेकून द्यावे. कंदावर 3 ते 4 रिंगा ठेवून खालील बाजूने वर्षभर कंद तासून घे. आणि असे कंद तयार झाल्यानंतर ते 100 लिटर पाण्यात 100 ग्रॅम कार्बन डायझिक अधिक 150 ग्रॅम ॲसिफेट घेऊन या द्रावणामध्ये 30 ते 40 मिनिटं बुडवावीत आणि मग ती सावलीमध्ये वाळवावीत आणि मग त्याची लागवड करावी. अशी लागवड केल्यानंतर इरवेना रॉट, ज्याला आपण खोडसर म्हणतो, याचं प्रमाण अत्यंत कमी होतं. तसंच सिगाटोकाचं देखील प्रमाण कमी असल्याचं आमच्या अभ्यासात आढळून आलेलं आहे. मित्रांनो, असे कंद आणले जातात, परंतु असे सरसकट कंद न लावता, कंद मी वरच्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला दाखवलं आहे की कंद, आदर्श कंद कसा असावा, अशा कंदाची निवड करावी आणि तीच कंद लागवडीसाठी वापरावी. मित्रांनो, आता मोठ्या प्रमाणावर जवळपास 70 ते 80% लागवड ही होती समर्थित रोप वापरूनच व्हायला लागलेली. अत्यंत चांगली होते, ही देखील उत्कृष्ट तंत्रज्ञान आहे, त्याबद्दल काही वाद नाही. परंतु तंत्रज्ञान कसं हाताळायचं हे आपल्यावर अवलंबून असतं आणि काही नकळत काही चुका झाल्या तर त्या मात्र आपल्याला मग त्या भोवतात आणि त्या निस्तारता येत नाही. रोपांची निवड करताना ही रोपे 2.5 ते 3 महिन्याची, 30 ते 45 सेंटीमीटर उंचीची आणि 4 ते 6 पानं असलेली असावीत आणि साधारण घोडाचा घेर साधारणतः 5 ते 6 सेंटीमीटर असावा. अर्थात घोडाचा घेर जरी आपल्याला मोजता नाही आला, परंतु साधारणतः उंची आपल्याला लक्षात येते आणि 4 ते 6 पानं त्याच्यावरती आहेत हे लक्षात येतं. अशी रोपं आपली निवडावीत आणि सगळ्यात महत्त्वाचं दुय्यम कणखरता आणलेली रोपे निवडावीत. काय होतं, बऱ्याच वेळा कंपन्या आमच्या सर्वेक्षणामध्ये असं आढळून आलेलं आहे की कंपन्या शेतकऱ्यांना रोपं वेळेवर पुरवठा करण्यासाठी अपुरे कणखरता आणलेली छोटी रोपं पुरवतात आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती सीएमई खूप आल्याचा आमच्या सर्वेक्षणात आढळून आलंय. तर कृपा करून अशी रोपं घेऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी आपल्याला मांडणार आहे तो म्हणजे आपल्याच राज्यातील कंपन्यांनी तयार केलेली व तेथेच प्राथमिक दुय्यम कणखरता आणलेली रोपं घ्यावी. बऱ्याच वेळेला कंपन्या आपल्या राज्याच्या बाहेरच्या असतात आणि ते इथं त्या राज्यातून आणून आपल्याला पुरवतात किंवा बाहेरच्या राज्यातून ते आणून इथे हार्डनिंग करताना ती देतात. परंतु फ्युजेरियम नावाचा रोग अजून आपल्याकडे नाही आला, परंतु आपल्या शेजारच्या राज्यात तो आलेला आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून कृपा करून बाहेरच्या राज्यात आणलेली वाण आणि रोपं देखील घेऊ नयेत, ही माझी आपणास नम्र विनंती आहे. आदर्श रोप कसा असावं या फोटोग्राफमध्ये मी आपणास दाखवलेलं आणि आपण चांगले त्याबद्दल परिचित आहात. आता सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे लागवडीची अट आणि लागवड पद्धत. आता फारसं याबद्दल कोणी म्हणत नव्हतं. ज्या टिश्यू कल्चर कंपन्या रोपं तयार करतात त्या म्हणतात की टिश्यू कल्चर रोपं आपण वर्षभर लावली तर चालेल. मित्रांनो, हे मान्य आहे मला, परंतु काही गोष्टी आपल्याला निसर्गाच्या विरोधात जाता येत नाही. मगाशी मी जो ककुंबर मोझॅक विषाणू रोगाचा म्हणजे सीएमचा उल्लेख केला होता, याच्या व्यवस्थापनातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो लागवडीची वेळ तंतोतंत पाळणे. कारण आमच्या सर्वेक्षणात असं आढळून आलं की मे आणि जूनमध्ये ज्या लागवड केली तर त्याच्यामध्ये फक्त 5% बहुतांश बागा या विषाणू मुक्त होत्या, परंतु काही बागांवर थोडासा आला होता, पण तो 5%पेक्षा नव्हता. मात्र जुलै आणि ऑगस्टमध्ये ज्या लागवड झाली होती त्या बागावरती तो
50% ते 100% त्याचा प्रादुर्भाव आढळून आला होता. म्हणून लागवडीच्या वेळा तंतोतंत पाळणं अत्यंत आवश्यक आहे. या विद्यापीठानं 3 वेळा शिफारस केलेली आहे, 3 हंगाम शिफारसीत केल्या आहेत. जून, ज्यास मूग बाग म्हणतात, ऑक्टोबर ज्यास कांदे बाग म्हणतात, आणि फेब्रुवारी हा यांच्यासाठी की जो वारा प्रवण बाग आहे त्या भाग आहे त्या भागासाठी फेब्रुवारीची आपण लागवड शिफारस केलेली आहे. जुलै ऑगस्ट महिन्यातली लागवड टाळावी. लागवड गादी वाफ्यावरच आणि शिफारस अंतरावरच करावी. ओके. नंतर आपण वळूया आता अन्नद्रव्य व्यवस्थापनाकडे. मित्रांनो, केळी उत्पादनातील हा सर्वात जास्त खर्चाचा घटक आहे आणि तो जर आपण नकळतपणे जास्तपणे वापरला तर आपलं उत्पादन खर्च देखील वाढतो. उत्पादन खर्चाबरोबर जमिनीचं आरोग्य देखील बिघडतं. म्हणून माती परीक्षण करून अचूक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं अत्यंत आवश्यक आहे. माती परीक्षण केल्याने काय फायदा होतो तर अनावश्यक खताचा आपल्याला वापर टळतो. त्याच्यामुळे उत्पादन खर्च देखील आपला मर्यादित राहतो. पिकाचे उत्पन्न चांगलं मिळते आणि जमिनीचे आरोग्य टिकून राहते. आणि या सगळ्यांचा एकंदरीत आपण फळ कशासाठी खातो तर आपल्या आरोग्यासाठी खातो, मनुष्याच्या आरोग्यासाठी आपण खातो आणि निश्चितच चांगल्या क्वालिटीची फळ आलं आपल्या आरोग्यावर देखील त्याचे सकारात्मक परिणाम होणार आहेत. आता मित्रांनो, खत देताना काही शेतकरी जमिनीतून खत देतात, काही ठिबकद्वारे खत देतात. परंतु जे शेतकरी पारंपरिक पद्धतीने म्हणजे जमिनीत खत देतात त्यासाठी देखील एक अतिशय सुटसुटीत वेळापत्रक आपण विकसित केलेलं आहे. तर एकूण जी खताची मात्रा आहे आपण शिफारस केलेली, प्रति झाड 10 किलो शेणखत, 200 ग्रॅम नत्र, 40 किलो स्फुरद, 200 ग्रॅम पालाश, त्यासोबत 25 ग्रॅम आझोस्पिरिलम आणि 25 ग्रॅम PSB हे एकूण आपण शिफारस केलेली आहे. आता रासायनिक खताची मात्रा जी आहे म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश हे देताना ते एकाच वेळी द्यायचं नाही, तर ते 7 हप्त्यामध्ये 45 दिवसाच्या अंतराने विभागून द्यायचं. त्याची विभागणी कशी केली आहे तर लागवडीच्या वेळेला किंवा लागवडीनंतर 30 दिवसाच्या आतमध्ये 82 ग्रॅम युरिया, 375 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 83 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यायचं आहे. ही जी मात्रा सांगते ही मी प्रति झाड सांगतोय. त्याच्यानंतर 75 दिवसांनी फक्त युरिया 82 ग्रॅम द्यायचा आहे. तसंच 120 दिवसांनी आणि 105 दिवसांनी 75 आणि 120 दिवसांनी 82 ग्रॅम युरिया द्यायचा आहे. नंतर 165 दिवसांनी 82 ग्रॅम युरिया आणि 83 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यायचा आहे. त्याच्यानंतर 210 दिवसांनी 36 ग्रॅम युरिया द्यायचा. म्हणजे आता युरियाचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. आणि लागवडीनंतर 255 दिवसांनी 36 ग्रॅम युरिया, 83 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश आणि लागवडीनंतर 300 दिवसांनी 36 ग्रॅम युरिया आणि 83 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यायचा. म्हणजे मित्रांनो, लागवडीच्या वेळेला किंवा 30 दिवसाच्या आत सिंगल सुपर फॉस्फेट एकदाच द्यायची, त्याच्यानंतर मात्र त्याची विभागणी नाही. मित्रांनो, आता बरेच शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान वापरायला लागले, म्हणजे ठिबक सिंचनातून खत द्यायला लागलेली आहेत आणि त्याच्यासाठी देखील आपण वेळापत्रक विकसित केलं आहे. आणि ठिबक सिंचनातून खत देताना 25% खताची बचत होते असं आमच्या अभ्यासातून आढळून आलेलं आहे. आता एक प्रश्न आपल्या समोर येतो की विद्राव्य खतं वापरायची की पारंपरिक खतं वापरायची. तर मित्रांनो, हे जे आम्ही वेळापत्रक विकसित केलं आहे, ही जी पारंपरिक खतं आहे ही पाण्यामध्ये 100% विरघळतात. त्याच्यामुळे महागडी खतं घेण्याची गरज नाही. तर ह्यासाठी आता ठिबक सिंचन देताना शेणखत आणि जे जैविक खत आहे त्यांची मात्र सारखीच आहे. म्हणजे 10 किलो शेणखत आणि प्रत्येकी 25 ग्रॅम आझोस्पिरिलम व 25 ग्रॅम PSB हे लागवडीच्या वेळेला देऊन टाकायचं आहे. मात्र राहिलं रासायनिक खत जी आहेत ती फक्त 150 ग्रॅम नत्र, 40 ग्रॅम स्फुरद आणि 150 ग्रॅम पालाश द्यायचा आहे. मग ती देताना त्याची विभागणी आपण केलेली, दर आठवड्यात आपल्याला ही खतं विभागून द्यायची. पहिल्या आठवड्यापासून तर 16 आठवड्यापर्यंत युरिया 4.5 किलो, मोनो अमोनियम फॉस्फेट 6.5 किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश 3 किलो ही जी मात्रा आहे प्रति 1000 झाडांसाठी आहे. लक्षात घ्या, ही मात्रा प्रति 1000 झाडांसाठी आहे. त्याच्यानंतर 17व्या आठवड्यापासून ते 28 आठवड्यापर्यंत 13.5 किलो युरिया आणि 8.5 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति 1000 ही झाड द्यायचं आहे, 1000 झाडांना द्यायचं आहे. त्याच्यानंतर 29व्या आठवड्यापर्यंत 40 आठवड्यापर्यंत असे 12 आठवडे 5.5 किलो युरिया आणि 7 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यायचं आहे. आणि शेवटचे 41 ते 44 आठवडे फक्त म्युरेट ऑफ पोटॅश
5 किलो प्रति 1000 झाडांना द्यायचं आहे. लक्षात घ्या, शेवटी युरिया द्यायचा नाही. म्हणजे मग मी जे युरियाच्या बद्दल बोललो ते लक्षात ध्यानात ठेवा. ओके, हे फर्टिगेशनचं आपण फर्टिगेशन टँक वापरतो. इतरही सुविधा आहेत. तसंच मित्रांनो, मग अशी सांगितलं की आपल्या जमिनीचा पीएच वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की काही अन्नद्रव्याचा आपण जास्त वापर करतो, त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता घटते. तर त्यासाठी आणि विशेष करून जस्त आणि आयर्न, लोह ज्याला आपण म्हणतो, याची कमतरता भासते. यासाठी लागवडीनंतर दुसऱ्या व चौथ्या महिन्यात EDTA जस्त आणि EDTA लोह यांची प्रत्येकी 0.5% तीव्रतेची फवारणी करायची आहे. तसेच 5व्या व 7व्या महिन्यात जमिनीमधून झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट द्यायचं आहे. प्रत्येकी 15 ग्रॅम झिंक सल्फेट आणि 15 ग्रॅम फेरस सल्फेट हे शेणखतात मुरायचं आहे आणि हे मुरून मग जमिनीत द्यायचं आहे. पुढचा मुद्दा जो आहे पाण्याच्या व्यवस्थापनाचा. ओके, यासाठी ह्या तक्त्यामध्ये मी पाणी व्यवस्थापन कसं करावं, झाडाचं वय, हंगाम आणि आवश्यक पाण्याची मात्रा या तक्त्यामध्ये दिलेला आहे. लागवडीपासून ते चौथ्या महिन्यापर्यंत साधारणतः 4.5 ते 6.5 लिटर पाणी प्रति झाड प्रतिदिन द्यायचं आहे. लागवडीनंतर 5 महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत 9 ते 11 लिटर पाणी प्रति झाड द्यायचं आहे. प्रतिदिन प्रति झाड द्यायचं आहे. तसंच 10व्या महिन्यामध्ये 14 ते 16 लिटर पाणी प्रति झाड प्रतिदिन द्यायचं आहे. 11व्या महिन्यात 18 ते 20 लिटर पाणी प्रति झाड प्रतिदिन द्यायचं आहे. तर 12व्या महिन्यात 21 ते 24 लिटर प्रति झाड प्रतिदिन द्यायचं आहे. अर्थात हे ज्या मात्रा आहेत या मार्गदर्शक मात्रा आहेत. आपल्या जमिनीचा प्रकार कसा आहे, पीक वाढीची अवस्था कोणता आहे, त्यावेळेला वातावरण कसं आहे, तापमान कसं आहे, यावर या बाष्पीभवनाचा वेग कसा आहे, या लक्षात घेऊन या पाण्याच्या मात्रेमध्ये बदल करावा. आता आपण वळूया केळी बागेतील आंतरमशागत. काही नेहमीच्या पारंपरिक मशागतीच्या पद्धती आहे आणि केळी ह्या पिकाच्या ज्या विशेष उद्यानविद्या शास्त्रीय जे उपचार आहेत ते कोणते कोणते ते आपण आता त्याच्यामध्ये बघणार आहोत. थोडक्यात मी या तक्त्यामध्ये दिलेलं आहे. तण नियंत्रण, मातीची भर लावणे, पिले काढणे, केळफुल कापणे, आच्छादनाचा वापर, फुलांचे अवशेष काढणे, घड व्यवस्थापन, यामध्ये घडावर फवारणी आणि घडांना आवरण घालणं आहे, झाडांना आधार देणं आणि वाळलेली पानं काढणं याचा अंतर्भाव होतो. तर आपण ते पाहूया. तण नियंत्रण, अर्थात कुठल्याही पिकामध्ये तण हे घातकच असतं, कारण तण पाणी, अन्नद्रव्य याबरोबर स्पर्धा करतात. मित्रांनो, हा आपल्या सर्वांना माहिती, परंतु सगळ्यात महत्वाचा भाग मला सांगायचा जो आहे की तो मध्ये केळीमध्ये काही तण ही CMV रोगाच्या विषाणूची यजमान तण आहेत. म्हणून तणांचं नियंत्रण अत्यंत आहे. म्हणून सुरुवातीला मी सांगितलं की खोल नांगरट करणं अत्यंत आवश्यक आहे. लागवडीनंतर आंतरमशागत करताना 2 ओळीतील तणे निघतात. आपण पॉवर टिलरने म्हणा, कोळवणी म्हणा, आपण तणं काढतो ते निघून जातात. मात्र झाडाजवळची आणि 2 झाडातली तणं जी आहे ती खुरपणीने काढून टाकावीत. त्याच्यानंतर मातीची भर लावणे. आपण कोळवणी करतो किंवा पॉवर टिलर वापरतो, त्यामुळे माती ही मोकळी होते आणि ही माती भर लावण्यासाठी आहे. कारण या केळीच्या झाडाला सोटमूळ नसतं, त्यामुळे स्वतःचा आधार नसतो आणि म्हणून मातीची भर लावणं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि टिलर किंवा कोळवणी करताना तणांचे आपोआप नियंत्रण होते, बागेत पाणी साचत नाही, विशेष करून पावसाळ्यामध्ये. आणि महत्वाचा फायदा असतो की मुळांना देखील हवा मिळते. बाग साधारणतः 3 महिन्याची झाल्यावर अशी भर लावायची आहे. हे आमच्या बागेतलं चित्र आहे. पॉवर टिलरने 4 महिन्यापर्यंत अतिशय सुंदरपणे या पॉवर टिलरने काम होतं, मजुरांची बचत होते आणि कमी वेळात जलद काम होतं. ओके, नंतर पिले काढणे हा केळी पिकातील अत्यंत महत्वाचा आंतरमशागतचा उपचार आहे. मुख्य बुंद्या शेजारी कंद किंवा रोपे लागवडीनंतर 3 ते 4 महिन्यांनी पिले येण्यास सुरुवात होते. ही पिले मुख्य खोडाशी अन्न, हवा आणि पाणी याबाबत स्पर्धा करतात. त्याचबरोबर करपा रोग जो आहे या पिलांवरती लवकर येतो, म्हणून पिलं ही वेळीच काढणे अत्यंत आवश्यक आहे.
ही पिलं जर आपण काढली नाही, लवकर काढली, तर काय होतं, ही पिलं जी आहे मातृवृक्षाच्या वाढीवरती परिणाम करतात आणि त्याच्यामुळे घड उशिरा बाहेर पडतो, घडाची पक्वता लांबते. ओके, आणि घडाच्या वजनावर देखील परिणाम होतो. त्यासाठी मुख्य पीक वाढीच्या काळात येणारी पिले धारदार विळीच्या सहाय्याने नियमितपणे कापावीत, त्यांना मोठं होऊ देऊ नयेत. अशा प्रकारे कोयत्याने, धारदार कोयत्याने किंवा विळ्याने ही पिलं कापायची असतात. ओके, नंतर केळफूल काढणे. फण्या पूर्ण उमलल्यानंतर केळफूल कापावे. केळफूल म्हणजे नर फुलं असतात. तर ह्या केळफुलाची घडाच्या वाढीमध्ये कुठलीही भूमिका नसते, म्हणून अनावश्यक अन्नद्रव्याचा अपव्यय टाळण्यासाठी, रोखण्यासाठी हे केळफूल वेळीच कापणं गरजेचं आहे. तसेच फुलकिडी केळी फुलावर आश्रय घेतात व कालांतराने केळी फळास घडातील फळात नुकसान पोहोचवू शकतात. केळी फुल न कापता तसंच ठेवले किंवा ते उशिराने जर कापले तर काय होईल, तर घडातील फळांना होणारा या अन्नद्रव्यात ते भागीदार होते आणि घडाची पक्वता व पर्यायाने काढणी देखील लागते. घडाच्या गुणवत्तेवर देखील त्याचा परिणाम होत असतो. म्हणून केळ फुल फण्या पूर्ण उमलल्यानंतर लगेच काढणं अत्यंत आवश्यक आहे. नंतर आच्छादनाचा वापर. मित्रांनो, यावर्षी जर बघितलं असेल, उन्हाळा अत्यंत तीव्र उन्हाळा होता, प्रखर सूर्यप्रकाश होतं, तापमान जे होतं 45 डिग्रीपेक्षा जास्त गेलेलं होतं. तर आपण विचार करा की जमिनीचं तापमान देखील किती गेलं असेल आणि त्यामुळे मुळांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि मुळांची अन्नद्रव्य पाणी शोषण्याची क्षमता देखील कमी होते. म्हणून आच्छादन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आच्छादनामुळे पाण्याच्या मात्रेत बचत होते, जमिनीचे तापमान योग्य तापमान राखले जाते. केळीच्या 2 ओळीमध्ये बाजरीचे सरमट, ऊसाचे पाचट, गव्हाचा भुसा, सोयाबीनचे काढ, डाळवर्गीय पिकांचे काढ, केळीची वाळलेली पानं. अर्थात केळीची वाळलेली पानं वापरताना लक्षात घ्या की बागेवर कुठलाही प्रकारचा रोग नाही. निरोगी असतील तरच ते पानं वापरावे, अन्यथा ती आच्छादनासाठी वापरू नये. अशा सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे आणि सेंद्रिय पदार्थ कालांतराने कुजून जमिनीला सेंद्रिय पदार्थ मिळतात आणि जमिनीचे जैविक गुणधर्म सुधारून जे आपले उपयोगी सूक्ष्म जीवजंतू आहेत त्यांच्यात देखील वाढ होते. सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करताना त्याचा साधारण 15 सेंटीमीटर जाडीचा थर द्यावा. हे शक्य नसेल तर काळ्या चंदरी प्लॅस्टिकचे आच्छादन देखील उपयुक्त आढळून आले. अशा आच्छादनामुळे सेंद्रिय असो किंवा प्लास्टिकच्या आच्छादनासह जमिनीतून होणारा पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग कमी होतो आणि जमिनीचे भौतिक गुणधर्म देखील सुधारतात. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो वाळलेल्या फुलांचा अवशेष काढणे. हे आपल्याकडे कुणीच करत नाही, फक्त जे एक्सपोर्ट करतात, केळी निर्यात करतात तीच लोक फक्त करतात. परंतु माझं मत आहे थोडासा खर्च वाढेल पण हे करणं असं, कारण फुलांचे हे अवशेष किडींचे व बुरशींचे आश्रयस्थान असतात. फुलांचे अवशेष वाळून कडक झाल्याने घर्षणाने फळांचा पृष्ठभागावर ओरखडे पडतात, त्यामुळे फळांची बाह्य गुणवत्ता खालावते आणि साहजिकच त्याची बाजारातील मूल्य कमी होते. आणि याचं काढणं अत्यंत सोपं आहे. थोडीशी पक्व झाली की बोट किंवा पंजा अलगद जर फिरवला तरी हे अवशेष गळून पडतात. चित्रामध्ये आपण दाखवलंय असं अलगद जर पंजा फिरवला किंवा बोट फिरवलं तरीही गळून पडतात. ओके, त्याच्यानंतर घड व्यवस्थापन अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. घड व्यवस्थापन म्हटलं तरी काही शेतकऱ्यांच्या मनात लगेच प्रश्न येतो की फक्त जे निर्यात करतात त्यांच्यासाठी का? मित्रांनो, नाही, हे सगळ्यांसाठी आहे. केवळ निर्यातीसाठीच नाही तर देशांतर्गत बाजारपेठेसाठी देखील गुणवत्तापूर्ण घडाचे उत्पादन आवश्यक आहे. तर यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे केळफूल पूर्ण उमलल्यानंतर केळफूल लगेच कापावे. केवळ 8 ते 9 फण्या ठेवून खालच्या फण्यांची विळवणी करावी. घडावरती अशी फणी काढल्यानंतर घडावर 0.5% पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट अधिक 1% युरिया व चांगल्या प्रतीचे स्टिकर मिसळून त्याची फवारणी करावी. अशी फवारणी जी आहे या द्रावणाची 2 वेळा करायची. पहिली फवारणी खालची फणी काढल्यानंतर लगेच करावी आणि दुसरी फवारणी 15 दिवसाच्या अंतराने करावी. यामुळे याचं फळाचे वजन वाढते, घडाचे वजन वाढते, उत्पन्न वाढते, फळांना आकर्षकपणा येतो आणि जी काढणी आहे ती काहीशी लवकर होते. त्याचे आणखीन असे फायदे आहेत की केळीमध्ये घड वाढत असताना त्याला
नत्र आणि काही प्रमाणात पालाशी देखील आवश्यकता असते. परंतु आपण ठिबक सिंचनाद्वारे किंवा जमिनीतून ही खतं निसवणीच्या आधी पूर्णपणे दिलेली असतात आणि निसवणीनंतर देखील ती घडाच्या वाढीमध्ये त्याची आवश्यकता आपल्याला भासते. अशा वेळेला जर आपण जमिनीतनं दिली तर जमिनीत त्यावेळेला मुळांची क्रियाशीलता कमी झालेली असते आणि ते अन्नद्रव्य शोषून घेऊ शकत नाही आणि म्हणून झाडावर फवारणी करणं फायदेशीर आढळून आलेलं आहे. मग असे मी सांगितलं की फळांचा आकार, गुणवत्ता, वजन याच्यामध्ये वाढ होते, कापणीचा कालावधी देखील कमी होतो. त्याच्यानंतरचा मुद्दा जो आहे घड झाकणे. घड पांढऱ्या प्लॅस्टिकच्या 2 ते 6% छिद्रतेच्या 100 गेज जाडीच्या पिशवीने झाकावेत. मग त्याचे काय फायदे होतात तर घडाचे धूळ जे असते, उन्हाळ्यामध्ये फार प्रचंड धूळ उडते वाऱ्यामुळे, किडीमुळे, धुक्यापासून त्याचं संरक्षण होतं. घडाचे खरचटण्यापासून संरक्षण होते. काय होतं की जी वाळलेली पानं आहेत ती लोंबकळतात आणि आपल्याकडनं ती लवकर जर काढली गेली नाही तर ती घडातील फळांची घरचटतात आणि त्याच्यामुळे घर्षणामुळे काय होतं की ती काळी पडतात, तिथं तो भाग काळपट पडतो आणि त्याची बाह्य गुणवत्ता कमी झाल्यामुळे त्याला बाजारामध्ये उठाव नसतो. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की घडाभोवती सूक्ष्म वातावरण निर्मिती होऊन घडाला आकर्षकपणा येतो आणि पक्वता देखील काहीशी लवकर येते. ओके, आपण जर बघितलं तर घडाचं आवरण कसं घातलेलं आहे आणि आवरणातील घडाची गुणवत्ता कशी आहे हे आपल्याला या फोटोग्राफमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. ओके, त्याच्यानंतर झाडांना आधार देणं. मित्रांनो, का आधार द्यावा हा बऱ्याच प्रश्न होतो, का खर्च करावा, तर त्याचं उत्तर मी ह्या आपल्या स्लाइडमध्ये दिलेलं आहे. केळी हे फळपीक एक दल वनस्पती असल्याने त्याचे खोड कमकुवत असते, त्या सोटमून असते, त्यामुळे केळी पिकात आधाराची गरज भासते. उन्हाळ्यात तापमानही वाढते, साधारणतः 42 डिग्रीच्या वरती तापमान देतं. यावर्षी तर 45 डिग्री तापमान होतं आणि तसेच वाऱ्याचा वेगही वाढलेला असतो. यामुळे उन्हाळ्यामध्ये घड सटकणे, घड खोडाच्या मधातून मोडणे, पाने फाटणे या समस्या तीव्रतेने जाणवतात. बागेचे उष्ण वारे किंवा शीतलहरी यापासूनही संरक्षण करण्यासाठी साधे सोपे उपाय म्हणजे केळी पिकाची लागवड करताना बागेभोवती 2 ओळीमध्ये शिवरीची लागवड करावी. मित्रांनो, मला असा अनुभव खेदाने सांगावं लागतं की शेतकरी 2000 लिटरचं औषध आणून फवारतील, परंतु ही जी कमी खर्चाची आणि अत्यंत उपयोगी अशी जी पद्धत आहे म्हणजे वारारोधक कुंपण लावणं, ही मात्र कुणी करत नाही, हे दुर्दैवाने मला नमूद करावं लागतं. झाडांना बांबूच्या साहाय्याने आधार देतात किंवा PVC पाईपच्या साहाय्याने देखील आधार देतात, परंतु हे खर्चिक आहे, सर्वसामान्य परवडणार. यासाठी पॉलिप्रॉपिलीनच्या पट्ट्याने आधार देणं हे परवडतं. ओके, हे बघा, ह्या अशा समस्या आपल्या सर्वांनी उन्हाळ्यामध्ये बघितल्या असतील. खोड कसं मधात पडतं, उन्मळून पडणं, मुळासकट उन्मळून पडणं हे वेगळं आणि खोड मधात. आणि बघा फोटोमध्ये मी दाखवलेलं आहे की हा घड काढणीला आलेला आहे आणि अशात येतात मोठं आर्थिक नुकसान, म्हणजे हातातोंडाशी आलेला घास हा आपलं असं नुकसान होतं आणि याला बाजारात भाव मिळत नाही. ओके, जर शौरीचं कुंपण आपण असं केलं, शौरीचं कुंपण काय होतं, शौरी ही केळीच्या झाडाच्या उंचीपेक्षा जास्त वाढते आणि त्याचे फायदेच फायदे, तोटा कुठलाही नाहीये. ओके, हे पॉलिप्रॉपिलीनच्या पट्ट्याने आधार, बांबूच्या ह्याच्याने, PVC, 3 प्रकारचे आपल्याला दाखवलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला जो योग्य वाटेल, जो परवडेल तो आपण पर्याय निवडू शकता. ओके, नंतर बाष्परोधकाचा वापर. मित्रांनो, मगाशी मी उल्लेख केला की वाढलेले तापमान जवळपास 45 डिग्रीपर्यंत तापमान मी यावेळेला केलेलं होतं. व प्रखर सूर्यप्रकाश यामुळे बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढतो, म्हणजे झाडाच्या शरीरातील पाणी बाहेर पडण्याचा वेग हा वाढतो. पाणी शोषण्याचा आणि पाणी बाहेर पडण्याचा, वाफ होण्याचा याच्यामध्ये तफावत होते आणि त्याच्यामुळे झाडाच्या वाढीवरती परिणाम होतो. आणि केळी पिकाची पानं विस्तीर्ण असल्याने त्याच्या झाडातील पाणी झपाट्याने कमी होते, त्याचा परिणाम झाडाच्या वाढीवर आणि साहजिकच झाडाच्या वजनावर देखील होतो. म्हणून बाष्पशोषण कमी करण्यासाठी, रोखण्यासाठी पानावर केवोलिन नावाची पावडर फवारायची. ही केवोलिन नावाची पावडर 8% या प्रमाणात, म्हणजे 80 ग्रॅम केवोलिन पावडर 1 लिटर पाण्यात विरघळून दर 15 दिवसाच्या अंतराने पाऊस पडेपर्यंत पानावर फवारायची आहे. केवोलिनची पावडर काय करते की पानावर पांढरा थर तयार करते आणि यामुळे प्रखर सूर्यप्रकाश आणि पान यामध्ये अडथळा निर्माण होऊन
शरीरातील कमी पाणी जे बाष्पाद्वारे बाहेर पडते त्याचं प्रमाण अत्यंत कमी होतं आणि झाडाच्या वाढीवरती पर्यायाने घड्यावरती विपरीत परिणाम होत नाही. मित्रांनो, केळीच्या उत्पादन तंत्रज्ञानाचा एक भाग म्हणून मी जे महत्वाचे रोग आहेत ते फक्त ते इथे आपल्याला ठळकपणे सांगणार आहेत, मग बाकीच्या रोगांचे जाणार नाही. महत्वाचे जे रोग आहेत केळीवर येणारे जे आहेत ते बुरशीजन्य रोग आहेत, जीवाणूजन्य रोग आहेत आणि विषाणूजन्य रोग आहेत. बुरशीजन्य रोगामध्ये पिवळा सिगाटोका ज्याला आपण करपा म्हणतो, फ्युजेरियम मोरोक, पनामा विल्ट हा अजून आपल्याकडे आलेला नाहीये, परंतु खबरदारीचे उपाय घेणं अत्यंत आवश्यक आहे. काळी बोंडी, सिगार एंड रॉट. जीवाणूजन्य रोगामध्ये इर्वेनिया रॉट ज्याला रायझोम रॉट, हेड रॉट किंवा खोडसर या नावाने देखील ओळखलं जातं. विषाणू रोगामध्ये पर्णगुच्छ म्हणजे ज्याला इंग्रजीत बंची टॉप म्हणतात, ककुंबर मोझॅक व्हायजे ज्याला आपण CME या नावाने ओळखतो, त्याला इन्फेक्शियस क्लोरोसिस असे म्हणतात, पोंगासड म्हणतात, हरण्या रोग देखील मराठीमध्ये म्हणतात. त्याच्यानंतर बनाना स्टिक व्हायरस आणि बनाना ब्रॅक मोझॅक व्हायरस. सुदैवाने बनाना ब्रॅक मोझॅक ह्या दक्षिणेकडच्या ज्या व्हरायटी त्याच्याकडे येतो, म्हणून मग अशी मी सुरुवातीला सांगितलं होतं की कृपा करून बाहेरच्या वाण कोणी आणू नये. अगदी फॅन्सी म्हणून मला काही लावायचं तरी सुद्धा कृपा करून तशी प्रयोग केळीमध्ये करू नका. ओके. केळीवरचा पिवळा सकोटका जो आहे तो गुजर सरांनी बरेच चांगल्यापैकी कव्हर केलेलं, म्हणजे त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला समजून सांगितलेलं. मला फक्त काय जे मुद्दे सांगायचे आहेत की ह्या रोगाची जी प्रसार जो होतो, लागण जी होते ते लैंगिक आणि अलैंगिक बीजाणू दोघं प्रकारचे बीजाणू करण्यामुळे या रोगाची तीव्रता वाढते. आणि हे बीजाणू कशातून प्रवेश करतात तर ते पर्णरंध्राच्या पेशीतून आत प्रवेश करतात, त्याला आपण स्टोमॅटो म्हणतो, आणि त्या छिद्रातून ते प्रवेश करतात आणि रोगाच्या. आता गंमत अशी याची होती, ही बीजाणूची निर्मिती जी होते ती ओलसर वातावरणात सतत ओल असते आणि पानावर पडणारा पाऊस आणि दवबिंदूद्वारे होत असते. हे वातावरण केव्हा असतं तर जुलै ऑगस्टमध्ये भरपूर पाऊस पडतो. तर ह्याच हंगामामध्ये म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये प्रतिबंधात्मक फवारण्या करायच्या असतात, ते मी आपल्याला पुढे सांगतो. तर काही ज्या बाबी अनुकूल बाबी ज्या आहेत, शिफारशीपेक्षा कमी अंतरावर लागवड करणे मी सुरुवातीला आपण समजून सांगितलेलं आहे. जमिनीची मशागत चांगली करणे का गरजेचं तर निचरा चांगला असावा, बाग नेहमी तणमुक्त ठेवावी, तर मी आता तणांचं सांगितलेलं आहे, कारण काही तणं ही रोगाची आश्रयस्थानं असतात, तुमचं यजमान पिकं असतात. नत्राचा अतिरिक्त वापर आपण जर केला तर सिगाटोकाचं प्रमाण वाढतं, तसंच CMEचं देखील प्रमाण वाढतं असं अभ्यासात दिसून आलेलं आहे. ठिबक सिंचन जरी वापरलं असेल, काही शेतकरी काय करतात की त्याचा अनियंत्रित वापर करतात, तर त्यामुळे काय होते की आर्द्रता तयार होते आणि साहजिकच सिगाटोका रोगाचा प्रमाण वाढतं. ओके. त्याच्यानंतर जी बगलेत पिलं येतात ती देखील नियमितपणे काढली गेली पाहिजे, त्याकडे दुर्लक्ष करू नये. पिकांची फेरपालट करणं अत्यंत आवश्यक आहे. एकच एक पीक घेऊ नये, वर्षभर केव्हाही लागवड करणे अत्यंत चुकीचं आहे. खोडवा पीक घेणे, काही शेतकरी खोडवा पीक घेतात. जर आपल्या भागामध्ये रोगाचा प्रादुर्भाव असेल तर कृपा करून काही 1-2 वर्ष खोडवा घेऊ नये. आणि प्रतिबंधात्मक उपाय जे विद्यापीठाने सुचवले असतात त्याकडे दुर्लक्ष होतं, किंवा काय होतं की आमची शिफारस दुर्लक्षित होते आणि कंपनीचा माणूस तिथे येतो, त्याला त्याच्यातले काही ज्ञान नसतं, तो तुम्हाला सांगतो आणि त्याप्रमाणे ते आपण औषधं होतात आणि मग नुकसान झालं की मग पुन्हा विद्यापीठाकडे येतात आणि मग असं असं झालं, काय करावं. तर कृपा करून या ज्या बाबींकडे आहे काळजीपूर्वक लक्ष द्या. करपान होणारे नुकसान काय होतं की याच्यातलं पानातला हरितद्रव्याचा ऱ्हास होतो. हरितद्रव्याचा ऱ्हास झाला म्हणजे तुमची पानाची जी आहे फोटोसिंथेसिस कमी होतं, साहजिकच अन्न निर्मितीची प्रक्रिया बाधित होते आणि त्याचा सरळ सरळ परिणाम हा फळाच्या वजनावरती, गुणवत्तेवरती आणि घडाच्या वजनावर होता. ओके. काही वेळेला ही घडातली जी फळं आहे ती अकाली पिकू लागतात आणि अशा फळांना बाजारात मागणी नसते आणि एकंदरीत त्याचा परिणाम जो आहे उत्पादन गुणवत्तेवर दिसून येतो. म्हणजे एकात्मक पद्धतीने नियंत्रण करताना रोगग्रस्त जो भाग आहे तो काढून टाकावा. 30% भाग जर करपल्यास किंवा त्यात जास्त तर मात्र ते पान काढून जाळून नष्ट करावे. पान काढतात ते रस्त्याच्या कडेला टाकून देतात, परंतु शेवटच मी म्हटलंय ते जाळून नष्ट कोणी करत नाही, कारण ते बुरशीचे जे बीजाणू आहेत ते वाळलेल्या पानात देखील जिवंत राहतात आणि म्हणून जाळून नष्ट करणे अत्यंत गरजेचं आहे. शिफारस केलेला अंतर लागवड केली मगाशी मी आपणास समजून सांगितलेलं आहे. कंद प्रक्रिया केल्याशिवाय लागवड करायची नसते.
बागेत पाणी साचून राहणार नाही, पाण्याचा योग्य निचरा होईल याची दक्षता घ्यावी. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देताना बाष्पीभवनाचा वेग, हंगाम, पीक वाढीची अवस्था या बाबी लक्षात घेऊनच पाणी व्यवस्थापन करावे. जास्तीचे पाणी देऊ नये, त्यामुळे आर्द्रता वाढेल आणि आर्द्रता वाढली की सिगाटोकाचं प्रमाण वाढतं. तसेच बाग आणि बांध नेहमी तणमुक्त ठेवावे. हे केवळ सिगाटोकावर पुरतच नाही तर इतर रोगांसाठी सुद्धा देखील हे लागू पडतं, या बाबी लागू पडतात. बगलेत येणारी पिलं ही नियमितपणे वेळच्या वेळी काढली गेली पाहिजे. शिफारस केल्याप्रमाणे शिफारसीत वेळापत्रकाप्रमाणे खतांचा वापर करावा, नत्राचा अतिरिक्त वापर टाळावा. बऱ्याच वेळेला काय होतं की हिवाळ्यामध्ये थंडीमुळे पानं थोडीशी पिवळी दिसतात किंवा सततचा पाऊस चालू असेल, सूर्यप्रकाश नसेल तरी पानं दिसतात आणि मग काय होतं की नकळतपणे आपण युरियाचा वापर, नत्राचा वापर आपण जास्त घेतो. त्याची आवश्यकता नसते, केवळ ते वातावरणामुळे तसं होत असतं. पण नत्राचा वापर जास्त केल्या गेल्यामुळे सीएमई देखील वाढतो आणि सिगाटोका देखील वाढतो. खोडवा घेण्यापूर्वी बागेतील खोडे पाने काढून नष्ट करावे आणि मगच बाग लावावी, पण शक्यतो खोडवा घेऊ नये आणि पिकांची फेलपाड करणं अत्यंत गरजेचं आहे. आता नियंत्रणाचे आपण उपचार बघूया. मित्रांनो, काय होतं की ज्या वेळेला थंडी सुरू होते त्यावेळेला आपल्याला त्याची दृश्य लक्षणं पानावरती दिसू लागतात. पिवळा ठिपका दिसतो, तो वाढत जातो आणि मग ते एकत्र होतात आणि मग पूर्ण पान बाधित होतं आणि मग त्यावेळेला आपण जागे होतो आणि त्यावेळेला आपण फवारण्या करायला लागतो. हे अत्यंत चुकीचं आहे. आम्ही नेहमी सांगतो की फवारणी ही जुलै ऑगस्ट महिन्यातच घ्यावी. कारण का, ही लागण त्यावेळेला होते, त्यावेळेला जर तुम्ही प्रतिबंधात्मक फवारणी घेतली तर पुढे करपा रोगाचं प्रमाण वाढत नाही, तो नियंत्रणात राहतो. यासाठी सुरुवातीला क्लोरोथॅलोनिल 20 मिली किंवा डायथेनियम 45 किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड 25 ग्रॅम या बुरशीनाशकांची स्टिकरसह 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. याचे तुम्हाला अत्यंत सकारात्मक परिणाम दिसणार आहेत. रोगाचा प्रादुर्भाव वाढला तर कार्बनडेझिम 10 ग्रॅम किंवा ट्रायडीमार्फ 1 मिली किंवा प्रॉपिकोझोनल 10 मिली 100 मिली मिनरल ऑइल स्टिकरसह 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे. हे केव्हा, हे तुमचा हिवाळ्यामध्ये ज्या वेळेला तुम्हाला रोगाचं प्रमाण जाणवू लागलं, रोग वाढतोय असं जाणवू लागलं, तर काही शेतकरी काय करतात, प्रॉपिकोझोनलचा डायरेक्ट वापर करतात. पण मित्रांनो, तसं करून त्याची आवश्यकताच नाही. सुरुवातीला जर तुम्ही प्रतिबंधात्मक फवारणी चांगल्या घेतल्या, मशागतीचे उपचार चांगल्या पद्धतीने केले तर याची आपल्याला गरज भासत नाही. फवारणी करण्याआधी काळजी घ्यायची ती म्हणजे रोगग्रस्त पानं काढून टाकावी. 30% जास्त भाग जर रोगाने बाधित झाला असेल ते पान मात्र काढून जाळून नष्ट करावे आणि मगच फवारणी घ्यावी. फवारणी करताना शक्यतो सकाळी करावी. पानाचा वरचा आणि खालचा भाग पूर्णपणे औषधाने भिजेल याची काळजी घ्यावी. नुसतं पळत पळत जाऊन फवारणी करणं त्याला अर्थ नाही. परिणामकारक फवारणीसाठी पाठीवरचा पंप किंवा पेट्रोलचा पंप वापरू नये, तर गटर पंप हा अत्यंत प्रभावी आढळून आलेला आहे. ओके, अशा प्रकारे रोगाची सुरुवात जी ती खालच्या पानावर होते आणि मग ती वरच्या पानावरती पसरत जाते आणि दुसऱ्या छायाचित्रामध्ये रोग हा पूर्ण पानावर पसरलेला दिसल्याचं दाखवला आहे. ओके, हा असा आपला निष्काळजीपणा असतो. आपण ती पानं कापतो, एक गोष्ट, अर्धी गोष्ट मात्र आपण चांगली करतो आणि दुसरी गोष्ट ती बांधाच्या कडेने फेकतो आणि तिथं तो रोगाची जी बुरशी आहे आपण तिला तसंच जिवंत ठेवतो. ओके, त्याच्यानंतर इरविनिया रॉट, ज्याला आपण कंदकुस किंवा पुंगासोड असंही म्हणतो, हार्ट रॉट आहे असं म्हणतो. हा जरी आर्थिकदृष्ट्या महत्वाचा रोग नसला मित्रांनो, पण तरी हा कधी कधी उपद्रव करतो, थोडंफार नुकसान करतो. आणि पावसाचं प्रमाण जर जास्त असलं तर ह्या रोगाचं प्रमाण दिसून येतं. हा जीवाणू रोग आहे. पेक्टोबॅक्टेरियम कॅरेटोव्हरम या जीवाणूमुळे तो होतो. सुरुवातीच्या 1 ते 3 महिन्यामध्येच याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो आणि विशेष करून पावसाळ्यातच तो प्रमाण दिसून येतो. यामध्ये काय होतं की कंदाचा वरचा भाग पुसतो आणि कंदाचा वरचा भाग पुसल्यामुळे झाडाचं पोषण होत नाही, पाने वाळून लोंबकळू लागतात. अशा कंदांना थोडीशीच मुळं फुटतात, जास्त मुळं फुटत नाहीत आणि या मुळं जर आपण बघितली काळजीपूर्वक तर टोकाकडचा भाग हा काळा पडलेला असतो. कालांतराने संपूर्ण मुळ्या काळी पडतात आणि ती कुसतात आणि यामुळे काय होतं की झाडाचा आधार नष्ट होतो आणि आधार नाहीसा झाल्याने रोगग्रस्त झाड हलक्या धक्क्याने देखील पडतात, कोलमडून पडतात. आपण झाड जर उपटलं तर अलगद ते उपसून येतं, आपल्याला ताकद लावावी लागत नाही. कंद जमिनीत राहतं कारण तो सडलेला असतो. हा कंद जर बघितला तो तपकिरी काळसर रंगाचा होतो, तो पोकळ झालेला असतो. आणि जर आपण खोडाचा टोकाकडचा जर भाग बघितला तो काळा पडलेला असतो आणि त्याच्यातून द्रव
स्रवताना दिसून येतो, ज्याला इंग्रजीमध्ये बॅक्टेरियाचं उझिंग असं म्हणतात. आणि ग्रँडाइन जातीमध्ये खोडांना तडा पडतो. हे ग्रँडाइन जाती म्हटलं वैशिष्ट्य असतो आणि खोडाचा आतील भाग कुसतो. रोगाच्या अतितीव्र अवस्थेत झाडाचा पोगा जळून जातो आणि पानं जी आहे ती देठाजवळची जी पानं आहेत देठाजवळ मोडून ती लोंबकळतात. कालांतराने वाळून खोडाभोवती राहतात. त्याचा आकार असा स्कर्ट प्रमाणे दिसतो. त्यात हार्ट रॉट अवस्था असं म्हणतात. याचं व्यवस्थापन कसं करायचं? कंदापासून लागवड करताना कंद निरोगी बागेतून घ्यावे. हे सर्व रोगांसाठी ही जी शिफारस ही लागू आहे. तसेच कंद प्रक्रिया करण्यापूर्वी कंदाच्या वरच्या रिंगा तासाव्या लागतात. यासाठी स्टेनलेस स्टीलचा धारदार चाकूचा वापर करावा, लोखंडी चाकूचा वापर करू नये. तसेच चाकू प्रत्येक वेळी निर्जंतुक करून घ्यावा. त्यानंतर शिफारस केल्याप्रमाणे कंद प्रक्रिया करावी. कारण ज्यावेळेला आपण रिंगात असतो त्यावेळेला त्याला आपण जखम करत असतो. आणि हा जो रोग आहे हा संधिसाधू रोग आहे. म्हणजे कसं की हा स्वतःहून तो प्रवेश करू शकत नाही कंदामध्ये. मग त्याला प्रवेश करण्यासाठी जागा लागते. आणि जागा केव्हा होते? जर समजा सूत्रकृमी किंवा जी वायरवर्म नावाची कीड आहे, आळी आहे, तिच्यामुळे जखम झाली किंवा कंद आपण चुकीच्या पद्धतीने टाकले त्यामुळे जखम झाली तर जखमद्वारे त्याला तो प्रवेश मिळतो आणि तो लक्षणं दाखवतो. रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्रति झाड 6 ग्रॅम ब्लिचिंग पावडर 1 महिन्याच्या अंतराने 5 वेळा जमिनीतून द्यावी. तसेच स्ट्रेप्टोसायक्लिनची गुळवणी करावी. त्याला आळवणी पण म्हणतात. यासाठी काय करायचं तर 500 ppm स्ट्रेप्टोसायक्लिन जे आहे ते पाण्यात 1 लिटर पाण्यात मिसळायचे आणि त्याची गुळवणी करायची आहे. प्रति झाड 50 ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हेरिडी जी आहे जमिनीतून द्यायचं आहे. झेंडूचं आंतरपीक घ्यायचंय. कारण हा मी मगाशी सांगितलं की हा रोग स्वतःहून आत प्रवेश करत नाही. बॅक्टेरिया जे आहे ते स्वतः आत प्रवेश करू शकत नाही. त्यांना कोणीतरी प्रवेशद्वार तयार करून द्यावा लागतो. आणि बहुतांश वेळा सूत्रकृमीचं जर प्रमाण वाढलेलं असेल तर हे सूत्रकृमीचं काय करतात, मुळा किंवा कंदाला जखम करतात आणि या जखमीतून तो जात असतो. सूत्रकृमी बहुतांश वेळा सूत्रकृमीचं प्रमाण वाढल्याचं आढळून आले. यासाठी झेंडूचं आंतरपीक घ्यायचं आहे. दुसरं महत्वाचं असं आहे की बागेत पाणी साचणार नाही, पाण्याचा उत्तम निचरा होईल याची दक्षता घेणं अत्यंत आवश्यक आहे. पहिला जो डाव्या बाजूला जो फोटोग्राफ दाखवला ही सुरुवातीची अवस्था असते. दुसऱ्या फोटोग्राफमध्ये जे दाखवलं आहे त्याच्यामध्ये दाखवलं की ग्रँडाइनमध्ये कसा खोडाला तडा गेलेला आहे. आणि तिसरा फोटोग्राफ जो आहे त्याच्या शेजारचा की त्याच्यामध्ये खोड आपला धक्का दिला ते कसं मोडून पडतं, म्हणून याला आपण नाव दिले खोडसड. ओके, बघा खाली जर कंद बघितला तो कंद काळा झालेला आहे, कुजलेला आहे. आणि शेवटचा फोटोग्राफमध्ये दाखवलं उजव्या बाजूला अगदी खाली शेवटी तर तो जो काळा भाग दिसतोय त्याच्यातनं द्रव स्रवतोय, त्याला उझिंग असं म्हणतात. आणि ही नंतरची अवस्था आहे ज्याला आपण हार्ट रॉट असं म्हणतात. काय होतं, उशीरच्या अवस्थेमध्ये ही पानं जी देठाजवळ मोडून पडली आणि खोडाभोवती लोंबकळतात. कालांतराने ही पानं वाढतात आणि ते खोडाभोवतीच अशी लोंबकळतात आणि तो कसं दिसतं की ते स्कर्ट प्रमाणे खोडाभोवती स्कर्ट आपण लपेटला असं ते दिसतंय. ओके, त्याच्यानंतर 2-3 वर्षापासून आपल्याला जो महाराष्ट्रात त्यांनी उपद्रव केलाय, विशेषतः जळगाव जिल्ह्यात, शेजारच्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या बऱ्हाणपूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्राच्या इतरही काही भागामध्ये जो आहे इन्फेक्शियस क्लोरोसिस किंवा ककुंबर मोझॅक व्हायरस, ज्याला आपण आता CMV नावाने चांगल्या प्रकारे ओळखतो. याचं वैशिष्ट्य काय की याच्यामध्ये हरितद्रव्याचा लोप पावतो, जे हरितद्रव्य नष्ट होतो. पानांच्या शिरा हरितद्रव्य रहित होतात. कालांतराने शिरातील ऊतींचा ऱ्हास होऊन त्या मृत होतात. जुन्या पानांवर पिवळसर सोनेरी रेषा मध्य शिरोतून निघून पानाच्या कडेपर्यंत दिसतात. या रेषा सलग, सरळ किंवा तुटक असतात. कधी कधी रेषा अनियमित पट्टे किंवा वर्तुळाकार ठिपक्यांच्या स्वरूपात दिसतात. अशी पाने ठिसूळ होतात. हार्ट रॉट अवस्थेत पोंगा व पोंग्याजवळचे पान कुजते आणि कालांतराने झाड मरते. या रोगाचा प्रसार कसा होतो, कारण हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे, तरच आपल्याला योग्य उपाययोजना करता येतात. इन्फेक्शियस क्लोरोसिस म्हणजे CMV या रोगाचा प्राथमिक प्रसार कंदामार्फत होतो. तसेच प्रादुर्भावित कंदापासून केलेल्या उत्ती समर्थित रोपांमार्फत होतो. दुय्यम प्रसार जो आहे मावा किडी मार्फत होतो. मावा किडीच्या अनेक प्रजाती मार्फत होतो, पण प्रमुख प्रजाती ज्या आहेत ते ॲपिस गॉसिपी, ॲपिस क्रॅसिव्होरा,
होपॅलो सयपम मैडिस, होपेलो सायपम पूर्निफोलिया, मायझस पर्सिकी आणि मॅक्रोसायपम पायसी या प्रजातीमार्फत वहन व प्रसार होतो. हे आपल्याला ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात आल्या, त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थापन आपल्याला करता येतं. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट काय आहे याच्यामध्ये की ह्या CME रोगाचे जवळजवळ 900 पर्यायी यजमान पिके असल्याने हा केळीवरचा अत्यंत घातक विषाणू रोग आता सध्या मानला जाऊ लागला आहे. कारण का तर ह्याच्यातली जी यजमान पिकं आहेत ही बहुतांश पिकं आपल्या केळी लागवडीच्या परिसरात आपल्या क्षेत्रातच घेतले जातात. त्यामध्ये तणांचा देखील समावेश होतो. विशेष करून काकडी वर्गातील पिकं जी आहेत ती आंतरपीक म्हणून किंवा केळी केली जातात आणि यामुळे रोगाचा प्रसार होतो. मी या रोगाचं व्यवस्थापन कसं करायचं, मी नियंत्रण हा शब्द वापरत नाही मित्रांनो, व्यवस्थापन हा शब्द वापरत आहे. तर काळजीपूर्वक समजून घ्या. विषाणू रोगांचे नियंत्रण अवघड असल्याने त्यांचा प्रसार रोखणे, त्यांच्यापासून होणाऱ्या नुकसानीची पातळी नियंत्रणात राहील याबाबत उपाययोजना आवश्यक आहे. थोडक्यात थेट नियंत्रणाचे उपाय नाहीत. मग त्यासाठी काय करायचं, कंद वापरत असाल तर निरोगी बागेतूनच कंद निवडावेत, लागवडीपुढे कंद प्रक्रिया करावी. रोपं वापरत असाल तर विषाणू निर्देशांक तपासलेली प्रमाणित ऊती संवर्धित रोपांचाच वापर करावा. ऊती संवर्धित रोपं तयार करण्यासाठी लागणाऱ्या कंदाची स्वतंत्र मातृबाग प्रत्येक कंपनीकडे असणं आवश्यक आहे. त्याची नियमित तपासणी होणं आवश्यक आहे. बागेची अनुवंशिक शुद्धता आणि विषाणू निर्देशांक तपासणं देखील अत्यंत आवश्यक आहे. पुढचा जो मुद्दा आहे जो आपल्या हातातला आहे तो म्हणजे लागवडीच्या वेळा काटेकोर पाळणं. यासाठी जून, ऑक्टोबर किंवा फेब्रुवारी महिन्यात लागवड करावी, इतर महिन्यातली लागवड टाळावी. ऊती संवर्धित रोपाची लागवड केल्यानंतर ती स्थिरावल्यावर सेट झाल्यानंतर आणि कंद लागवडीच्या रोपांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी अर्क किंवा थायमेटोची आलटून पालटून फवारणी करावी. सुरुवातीला साधारणतः 1-2 महिने करावी. आणि जर तुम्हाला वाटतंय की रोग वाढतोय की मग इमिडॅक्लोप्रिड वापरावं. परंतु शेतकरी काय करतो, म्हणजे थोडक्यात मी सांगतो की सोनेचे अंड देणारी कोंबडी जी असते ती कोंबडी एकदाच मारायची, अंड तर काही निघत नाही, कोंबडी मरून जाते. पण ती अंड टप्प्याटप्प्याने देते ना, ते अंड घेण्याऐवजी आपण काय करतो, डायरेक्ट इमिडॅक्लोप्रिडकडे जातो. आणि इमिडॅक्लोप्रिडमुळे काय होतं की ह्या प्रजातींमध्ये मावामध्ये प्रतिकार क्षमता निर्माण होते. आणि मग तुम्ही कसं रोगाचं नियंत्रण करू शकणार, ते अशक्य होतं. म्हणून आधी प्रतिबंधात्मक जे सौम्य कीटकनाशक आहे, आम्हाला तर निंबोळी अर्काचे अत्यंत चांगले परिणाम दिसून आले, त्याचबरोबर डायमेथॉडचे देखील चांगले परिणाम दिसून आले. आणि जर रोगाची तीव्रता वाढली तर मात्र इमिडॅक्लोप्रिडकडे वळावं. त्याच्यानंतर बागेचे बांध नेहमी तणमुक्त आणि स्वच्छ ठेवावेत. कारण का, ते काही तण ही या विषाणू रोगाची यजमान पिकं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक याच्यामध्ये मी आपल्याला सांगितलं की पिकांची फेरपालट करावी आणि एकच पीक, ज्याला आपण मोनोक्रॉपिक इंग्रजीमध्ये म्हणतो, ते कृपा करून टाळावं. केळी परिसरात काकडीवर्गीय पिके, टोमॅटो, मिरची, वांगी, चवळी, सोयाबीन, मूग, मटकी ही आंतरपिके घेऊ नयेत. तसेच सेमीचा रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात ही पिके केळी लागवडीच्या परिसरात देखील घेणं टाळावे, यासाठी सामूहिक प्रयत्न अत्यंत आवश्यक आहे. या रोगाची लक्षणं दिसली तर रोगट झाड कंदासकट उपटून जाळून नष्ट करावं. सुरुवातीचं आपण बरोबर करतो आणि शेवटचं जे जाळून नष्ट ते आपण मात्र विसरून जातो. वाहक किडीच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी करावी. ओके, अशा ह्या रोगाची लक्षणे आपल्याला ही चांगली परिचित आहेत. मित्रांनो, मगाशी मी सांगितलं की काही गोष्टी मला थोड्याशा नमूद कराव्याशा वाटतात की त्या म्हणजे मी एक मुद्दा आपल्याला सांगितला की कीटकनाशके, बुरशीनाशक फवारणी करताना आपण काय करतो, कंपनीचा प्रतिनिधी आला असतो आणि त्याला आपण विचारतो, त्याला शून्य ज्ञान असतं आणि त्याच्याकडनं घेतो आणि आपण चुकीचे उपचार आपल्या बागेवरती करतो. किंवा कंपनीचा प्रतिनिधी, ज्या ऊती संवर्धित रोपं तयार करणाऱ्या कंपन्या त्यांचे प्रतिनिधी येतात, ते सांगतात इतकी खताची मात्रा वापरा, असं होतं. तर कृपा करून ह्या लोकांच्या फंदात पडायचं नाही. मी स्पष्ट बोलतो, विद्यापीठाच्या आता इतक्या सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत, विद्यापीठाची शास्त्रज्ञांशी संपर्क करावा आणि योग्य मार्गदर्शन घेऊन योग्य प्रकारे व्यवस्थापन करावं, हे मी आपणास नम्रपणे सांगतो. मित्रांनो, आपल्या काही शंका असतात आपण विचारू शकतात. धन्यवाद.
हॅलो भालेर साहेब. फोन करतो मी त्यांना. हॅलो, धन्यवाद सर. धन्यवाद सर. सर धन्यवाद. आम्हाला हॅलो. हा सर, बोला सर. काय नाही, संपलंय म्हटलं, काय असेल ते. येस सर, येस सर, आम्ही जॉईनच आहे. फक्त अटेंडीच आम्हाला किसान मधनं हे केलं परत पॅनलिस्ट, तेवढा फक्त फ्रॅक्शन हे झाला होता. बरं बरं. धन्यवाद सर. आपण अतिशय सुंदर पद्धतीने एकूणच केळी लागवड तंत्रज्ञान करताना कुठल्या गोष्टी करणं आवश्यक आहे आणि सध्या केळीवर पडणाऱ्या विविध रोगांचा प्रादुर्भाव बघता काय काळजी घेतली पाहिजे सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांनी, याचं अतिशय सविस्तर मार्गदर्शन केलं आमच्या उपस्थित शेतकरी बांधवांना. तरी मी विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, तसंच महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व किसान, ज्यांच्या झूम ऍप माध्यमातून आपण सर्व शेतकऱ्यांशी जोडले जातो, त्यांच्या वतीने आपले डॉक्टर चंद्रशेखर पुजारी सर, सर प्रमुख आहेत केळी संशोधन केंद्र जळगाव येथे उद्यान विद्यावेत्ता म्हणून कार्यरत आहेत, हॉर्टिकल्चरिस्ट. तरी सरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ही जी ऑनलाईन प्रशिक्षण मालिका आम्ही सुरू केलेली आहे, हिच्या अंतिम सत्राकडे आम्ही वळलेलो आहोत. शेवटची 4 व्याख्यानं अजून शिल्लक आहेत. या खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 या मालिकेला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांचं जे पाठबळ लाभतं, त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने आदरणीय कुलगुरू महोदयांचे मनापासून आभार व्यक्त करतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर गोरक्ष ससाणे सर, त्याचप्रमाणे विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉक्टर विठ्ठल शिर्के सर, विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषी डॉक्टर दिलीप पवार सर, यांचे पण मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने सर देखील या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे मदत करतात. तरी मी सर्वांच्या वतीने सरांचे देखील मनापासून धन्यवाद देतो. विभागीय विस्तार केंद्राचे विस्तार कृषी विद्यावेत्ता व देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख डॉक्टर सोमनाथ माने सर नेहमीच या ऑनलाईन व्याख्यानमालेत प्रशिक्षण मालिकेत च्या आयोजनामध्ये बारकाव्यानिशी लक्ष ठेवून असतात. तर सरांच्या या मुलाच्या मदतीबद्दल, मार्गदर्शनाबद्दल मी डॉक्टर सोमनाथ माने सर यांचे पण आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचे सह आयोजक म्हणजे किसान, ज्यांच्या झूम ऍपच्या माध्यमातून व फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं शक्य होतं, त्यांचे पण मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग देखील या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यामध्ये फार महत्वाची भूमिका बजावतो. त्यांच्या माध्यमातून अनेक शेतकरी, अनेक कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी जोडले जातात. तरी मी शासनाच्या कृषी विभागाचा सुद्धा मनापासून आभारी आहे. माझे सहकारी डॉक्टर विकास भालेराव, डॉक्टर सुनील जोगदंड यांचे पण मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. सरते शेवटी सर्व शेतकरी बांधव ज्याचा ऑनलाईन उपस्थित राहून मोलाचा आपला वेळ देऊन या मार्गदर्शनाचा लाभ घेतात, त्या सर्व उपस्थितांचे मी आभार व्यक्त करतो, उपस्थित शेतकरी बांधवांचे. त्याचप्रमाणे जे नंतर ऑनलाईन रेकॉर्डेड
हा जो फेसबुकवर उपलब्ध असतील लिंक त्याच्या माध्यमातून, तसेच युट्यूबवर जे सर्व या मार्गदर्शनाचा लाभ घेत राहतात त्या सर्वांचा सुद्धा मी या प्रसंगी मनापासून ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आणि आयोजकांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करण्यापूर्वी उद्या दिनांक 11 जुलै सीताफळ पिकातील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याविषयी अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके अंजीर व सीताफळ संशोधन प्रकल्प जाधववाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉक्टर युवराज बालगुडे यांचं सीताफळातील किडी व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन होणार आहे. याची सर्वांनी दखल घ्यावी. उद्या देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मदत करावी असे आवाहन करतो. पुन्हा एकदा आजचे व्याख्याते डॉक्टर चंद्रशेखर पुजारी सर यांचे मनापासून धन्यवाद देतो. सर्व उपस्थितांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू.